तर आजच्या टायटलवरून तुम्हाला माहीतच पडलं असेल, की ॲक्चुअली मी सांगणार काय आहे तुम्हाला आज. तर तेच की आज बाहेर जायची घाई होती त्याच्यामुळे माझी मी कामं पटापट आवरली. आता बाहेर म्हणजे कुठे जायचं आहे? तर बाहेर ॲक्चुअली आमच्याकडे ना सध्या मेडिकल इश्यूज काही चालू आहे. त्याच्यामुळे हॉस्पिटल जायची तयारी होती. त्यामुळे मी माझी कामे, झाडझूड, फरशी, आपले सडा सगळं मी करून घेते आहे पटापट. नंतर मग आता बाहेर जायचं म्हटल्यानंतर हेल्थ इश्यू आहे त्याच्यामुळे मग आता नाश्त्याची तयारी पण लगेचच करावं लागली. तर त्या कारणाने मी मग आता किचनचं आता बघावं लागेल म्हटलं तर तेच आपली गॅस वगैरे पुसून घेते आणि आता म्हटलं नाश्त्याची लगेच तयारी करून घ्यावी. तर आता नाश्त्यासाठी मी लगेच आता झटपट काय बनणार तर मग आता उपम्याची तयारी केली. तर तेच आता उपम्याची तयारी करताना बाकीच्या सगळ्या म्हणजे जी कामे आहेत माझी ती सध्या थोडी बाजूला ठेवली. म्हटलं आधी नाश्ता करून घ्यावा. तर ते नाश्ता उपम्यासाठी मग मी व्हेजिटेबल्स आहे सगळे कापून घेतले आहे. कांदा, टोमॅटो, मिरची, सांबार, माझ्याकडे काही शेंगा होत्या त्यासुद्धा कट केल्या आहेत. गाजर होते ते म्हणजे व्हेजेस जेवढ्या काही तुम्हाला टाकाव्याशा वाटत असतील तेवढ्या तुम्ही चिरून घेऊ शकता. तर मी चिरून घेतले आहे आणि मग आता एका साईडने मग मी याकरता गरम पाणी करून घेणार आहे. कारण मी उपमा कसा आधी भाजून घेते आणि त्यानंतर मग ते गरम पाणी त्यामध्ये होते. त्याच्यासाठी मी आता एका साईडने गरम पाणी वगैरे पण करून ठेवणार आहे. तर आधी म्हटलं क्लिनिंग करून घ्यावं. थोडीफार साफसफाई केली त्याच्यानंतर मग आता लगेचच पाणी ठेवून देते आहे. पाणी ठेवून दिल्याच्या नंतर मग ते गॅसवर गरम होत राहील. दुसऱ्या ठिकाणी मग आपल्याला रवा वगैरे भाजून घेणार आहोत मग. अशा पद्धतीने सांगतेच आहे मी. ॲक्चुअली आता इश्यूज मेडिकल एमर्जन्सी आमच्याकडे तसं तर आता 4 ते 5 महिने होऊन गेले आहेत. तर त्या कारणाने आम्हाला मध्ये-मध्ये ना कसं हॉस्पिटलला जावं लागतं. तर त्या कारणाने कधी-कधी म्हणजे असा टाईम ड्युरेशन असतो, की कधी 10ला कधी 11ला म्हणजे त्या अपॉइंटमेंटनुसार जावं लागतं. त्याच्यामुळे तशी पटापट जी काही कामे आहेत ती कामे करून लगेच निघावं लागतं मला. तर बघा आपण रवा आता भाजून घेतलेला आहे. रवा झाल्यानंतर आता लगेच उपम्याला फोडणी देऊन घेणार आहोत आपण. तर फोडण्यासाठी त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि जे आम्ही काही व्हेजिटेबल्स वगैरे आहे कट केलेले आता अगोदर तर मी शेंगदाणे भाजून घेईल त्याच्यानंतर त्या बाकीच्या सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत त्याची सगळी फोडणी देणार आहे. सांगतेच आहे मी तुम्हाला तशी. तर शेंगदाणे भाजून झालेत काढून घ्यायचे आपल्याला प्लेटमध्ये आणि आता देणार आहोत फोडणी तर त्यालाच आहे तर भरपूर लोक कोणी येल्लो वगैरे उपमा करतात ना म्हणजे हळद वगैरे टाकून तर मी या उपम्यामध्ये हळद टाकणार नाही आहे. सुरुवातीला मी उडदाची डाळ टाकणार आहे फोडणीसाठी. तर ही काही थोडीशी उडदाची डाळ आहे ती टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मोहरी घालून घेतली आहे मी. मोहरी तळतळली की मग आपल्याला चिरलेला कांदा, मिरची आणि बाकीचे व्हेजीस म्हणजे थोडं आता कांदा आणि मिरच्या चिरून झाल्याच्या नंतर टाकल्या मी. फोडणी झालीच आहे आपली तयार. लगेचच टोमॅटो पण टाकला आहे मी. व्यवस्थित परतून घ्यायचा याला. टोमॅटो पण थोडासा आला आहे तर मग लगेचच बाकीच्या व्हेजिटेबल्स टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. तर या भाज्या की नाही थोडंसं मीठ टाकून ना शिजू द्यायचं. एक 5-1 मिनिटं लागतील तुम्हाला जास्ती नाही लागणार आहेत त्यामध्ये. 5-1 मिनिटाच्या नंतर मग आपण जो रवा भाजून घेतला आणि शेंगदाणे भाजून घेतले आहेत ना, तळून घेतले, ते आपण ते टाकून घेणार आहोत. आणि झाकण ठेवून 5-1 मिनिटं शिजू द्यावं लागेल. आता ते म्हणजे खूप म्हणजे भाज्या कुठल्या टाकणार आहे त्याच्यावर पण डिपेंड असतं म्हणा. तुम्ही काय टाकता काय नाही आवडीनुसार आहे तुमच्या. माझ्याकडे होते त्याच्यामुळे मी टाकले. मला उपमात आवडतात व्हेजेस खायला. तर बघा झालं याचं आपलं उपमा उपमा व्हायला तर अजून 5 ते 10 मिनिटं बाकीच आहे. तर मी लगेच जेवढं काही साहित्य होतं ते सगळं एकत्रित करून घेतलं आहे आणि जे गरम पाणी घेतलं होतं ते गरम पाणी आपण आता टाकून घेणार आहोत. तर भरपूर लोकं म्हणजे रव्याला आधी भाजत नाही नंतर लगेचच ते भाजता म्हणजे ते फोडणीमध्येच टाकतात ना असे. मी भरपूर ठिकाणी पाहिलं म्हणून सांगते म्हणजे फोडणीतच टाकतात. नंतर मग पाणी टाकतात. ॲक्चुअली मी अशा पद्धतीने करते. तर करून बघाल अशी पण एक पद्धत आवडेल तुम्हाला पण.
तर बस याला पण एक 2-3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून व्यवस्थित शिजतो तर तर त्याच्यामुळे. तर मग झालेलाच आहे आता. बस आता सर्व्ह करून घेणार आहे मी. थोडा वेळ आणखी परतून घ्यायचा आहे. आपल्याला जर वाटत असेल तुम्हाला तर आणखी तुम्ही पाणी टाकून शिजवू शकता. पण आता मी बघितलं होतं तर चालेलच होतं. तर आता मी लगेच प्लेट तयार करून घेणार आहे. कारण कसं आम्हाला हॉस्पिटल जायचं आहे तर त्याच्यामुळे मला यांना ना आधी नाश्ता आणि औषधी वेळेवर देणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे आधी मी पटकन नाश्ता बनवून घेतला आणि यांना पण देऊन दिला खायला. कारण मग यांना नाश्त्यानंतर मग गोळ्या द्याव्या लागतात. तर त्यांना पण अर्धा पाऊण तासाची गॅप पाहिजे राहते. मग मी म्हटलं तोपर्यंत ते रेस्ट करतील. मी बाकीची माझी भांडी वगैरे जी आहे निघालेली नाश्त्याची आहे ते सगळी स्वच्छ करून घेते आहे. ते भांडी करतच होते तर करता करता मला मी म्हटलं आधी पाणी मांडून घेते अंघोळीसाठी. तर मग लगेच पार्सलवाल्याचा फोन आला. ते कसं आहे मी यांच्यासाठी बूट ऑर्डर केले होते. आता आम्हाला कसं हॉस्पिटलच्या ह्याच्यामुळे म्हणजे आहे थोडीशी इमर्जन्सी आम्हाला बाहेर जाता येत नाही काही शॉपिंग वगैरे करायसाठी म्हणून मी काही घरीच मागवते प्रॉडक्ट. तर त्यापैकीच मी यांच्यासाठी ना शूज मागवले होते. मला वाटलं की साईज बरोबर होतो की नाही, क्वालिटी कशी येते, काय येते बा टेन्शनच असतं की नाही आपण काही ऑनलाईन मागवलं की. बट ठीक आहे त्यांना ओके झालं आणि व्यवस्थित बसलेत ते. अंघोळ झाल्याच्या नंतर म्हटलं लगेच तयारी करावं आणि मग तयारी करूनच घेते आहे मी. माझी बस पूजा बाकी होती ना म्हटलं मग निघायचंच. तोपर्यंत ते रेस्ट करत होते. मी माझी आवराआवर करून घेतली तेव्हापर्यंत. तर म्हटलं आता वेळ झालाच होता. तर लगेच तयारी करून झाली आणि मग म्हटलं पूजेसाठी थोडीशी फुलं तोडून आणावीत. तर मग मी आता फुलं तोडायला गेली. काही खूप लांब नाही जावं लागत. ते मी लास्ट मागे दाखवलं माझ्या गॅलरीमध्येच आहे झाड ते. तर तेच आणि हे काही आमचं तुम्हाला माहिती आहे माझं काही हे स्वतःचं घर नाही आहे. रेंटनेच राहते मी. छोटंसं 2 रूमचंच आहे. आणि बस या गॅलरीमध्ये हीच माझी काही 2-4 झाडं आहेत. मी तिथेच फुलं एकत्र करते. आता इथेच फुलं भरपूर मिळाली म्हणून मी काही खाली गेली नाही फुलं आणायला. तर ही ना मोगऱ्याची फुलं आहेत. बस आता काय उन्हाळा आहे तोपर्यंत मिळतील मग कुठे मिळणार आहे. तर तीच म्हटलं ही फुलं तोडून घेतली अशा प्रकारची आणि मग मी माझी पूजा करून घेते आहे. म्हटलं पूजा झाली, सगळं झालं की मग लगेच हॉस्पिटल जायला मग मोकळं. तर आता बस माझी मी पूजा रोजची माझी पूजा करून घेत आहे ते. बघा तुम्हाला जर माझ्या व्हिडिओजमध्ये आणखी काही ॲड करावंसं म्हटलं म्हणजे काही म्हणजे तुम्ही कमेंट्स करू शकता की कुठली रेसिपी तुम्हाला दाखवू का मी किंवा काहीही असो तर मला सांगायचं प्लीज कमेंटमध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करत चला. तुमच्या आणखी मैत्रिणींना शेअर करत चला. ठीक आहे? आणि जेवढे पण माझे सबस्क्रायबर आहे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. मला असंच मोटिवेट करत राहा. मी अशाच तुमच्यासमोर आणखी काही नवनवीन काही रेसिपीज म्हणा, मला जितकं काही येते मी तितकं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन. ठीक आहे? तर प्लीज सांगत चला आणि बाकी व्हिडिओ कसा वाटला तोही मला कळवा. ठीक आहे? चला धन्यवाद.